कशी असेल पंजाची चाल, कमळाला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मात, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा कर्दनकाळ, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिली, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा। पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम। प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर, ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात, असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे आपल्या या वॉर्डचे सर्वेसर्वा रवींद्रजी गोंडकर, त्यांच्या सुहृद पत्नी अंजलीताई, त्याचप्रमाणे शौकतबाई, यांच्या प्रेमासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहात। खरं तर आता शिर्डी नगर पंचायतीची ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला आता निर्णायक मत देण्याची वेळ आलेली आहे। ज्या वेळेस निर्णायक क्षण येत असतो त्यावेळेस आपण आपली सद्विवेक बुद्धी जागेवर ठेवून मतदान करायचं असतं। कोणाच्याही आमिषाला, कोणाच्याही पैशाला, कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं असतं। माझी तुम्हाला सर्वांना मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की आता शिर्डीची ही जी स्टेज आहे, शिर्डी शहराच्या विकासाची ही जी पायरी आहे, ही एका विशिष्ट लेवलला आलेली आहे आणि आता जर शिर्डी नगर पंचायत भारतीय जनता पार्टीच्या जर ताब्यात आली नाही तर त्यासाठी जे काही आपलं नुकसान होईल त्यासाठी तुम्ही आम्ही कारणीभूत राहू, एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो। तुम्हा सर्वांना माहित आहे या शिर्डी शहराचा इतिहास आहे की या शिर्डी शहरामध्ये जेव्हा जेव्हा संकट आली त्या वेळेस जरी संकट कोणी उभी केली असेल तर तुमच्या समोर डोळा, तुमच्या समोर उभा राहील चित्र की ह्या काँग्रेसवाल्यांनी तुम्हाला तुमच्या समोर प्रत्येक वेळेस या ठिकाणी संकट उभे केलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षापासून या ठिकाणी शिर्डी नगर पंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आहे। तुम्हाला मागची पंचवार्षिक सर्वांना आठवत असेल, ज्यावेळेस आंबेडकर नगर आणि हा नाला रोड उठवण्याची वेळ आलेली होती, आठवती सर्वांना तुम्हाला? ज्या वेळेस निवडणुका आल्या त्या वेळेस तुम्हाला उठवण्याची धमकी त्या ठिकाणी दिली गेली। ही पहिली पंचवार्षिक अशी आहे, ही 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा धमकी आलेली नाही। याचा विचार तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे करायचा आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुम्हाला पाण्यासाठी किती वणवण करावी लागली। तुम्हाला साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाणी चालू करून दिलेलं आहे आणि मी रवी गोंडकरांसमोर सांगतो, हे तुमचं जे पाणी चालू केलेलं आहे साईबाबा संस्थांनी, ते मी निवडणूक झालं तरी बंद करणार नाही। हे पाणी तुमच्यासाठी कायमस्वरूपी राहील आणि त्याही पुढे येऊन सांगतो, ज्या भागामध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये त्या भागामध्ये आगामी काळामध्ये साईबाबा संस्थांच्या वतीने तुम्हाला पाईपलाईन टाकून देईल आणि प्रत्येक घरामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की अनेक लोक आले, तुम्हाला अनेक लोक आश्वासन देतात, कायम लोक सांगतात की आम्ही आंबेडकर नगर असा विकत घेऊ, आम्ही नाला रोड असा विकत घेऊ, मतदारांना विकत घेऊ। अरे तुम्ही ह्या सुज्ञ मतदारांना ओळखलाच नाही, कायम तुमच्याविषयी गैरसमज निर्माण केले, कायम तुम्हाला प्रलोभने दाखवले गेले आणि कायम तुम्हाला काही ना काही दाखवून या ठिकाणी खोटं नाट्य बोलून तुमच्याकडून मतं मागितले। माझी तुम्हाला विनंती आहे
या निवडणुकीमध्ये सगळं पुसून टाकायचं आणि या सगळ्या काँग्रेसच्या लोकांना दाखवून द्यायचं की आम्ही जरी आंबेडकर नगरमध्ये राहत असलो, आम्ही जरी गरीब भागामध्ये राहत असलो, तो आम्ही तुमच्या जीवावर आम्ही जगत नाही, आम्ही आमच्या स्वकष्टाने कमवतो आणि आम्ही आमच्या कष्टाने कमवलेलंच खातो, कारण की तुमच्या याच्यामध्ये काही वाटा नाही. कुणी या महाराष्ट्रामधले पालीचा धंदा करतं, कुणी या ठिकाणी माळ मारायचा धंदा करतो, कुणी ओढणे करतो, कुणी शिर्डी नगरपालिकेत कामाला आहे, कुणी सेवा संस्थांमध्ये कामाला आहे, कुणी कोणाच्या दुकानावर कामाला आहे. परंतु हा जो या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस आहे हा अतिशय प्रामाणिक आहे, हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलं. रवी गोंदकर सारखंच एक फुलाचं दुकान आहे, त्याच्या दुकानावर अनेक मुलं या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येक मुलाचा प्रपंच उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्याला जर आधार देण्याचं काम कोणी केलं असेल, त्याला प्रत्येक वेळोवेळी मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या रवी गोंदकरने केलेलं आहे. या रवी गोंदकरच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहायचं आहे. मी परवा या ठिकाणी या नाला रोडला चक्कर मारली. कोण कोणासाठी किती करतं याच्यापेक्षा कोण कोणासाठी काय करतं कसं करतं याचं उदाहरण मी माझ्या डोळ्याने बघितलं. अहो, या शिर्डी शहरामध्ये अनेक कोट्याधीश लोक आहेत, अनेक लोकांचे लाखो रुपयाचे धंदे आहे, जे रोज लाखो रुपये कमवतात, परंतु त्यांची दानत नाही का एखाद्या गरीबाचं घर बांधून द्यायचं. हा रवी गोंदकर तुमच्या समोर आहे, तरी 2 लोकांचे घर बांधून दिले. ही दानत फक्त रवी गोंदकर मध्ये. गेल्या अनेक दिवसापासून त्याला वाढ कसं पडणारे माहित नव्हतं, त्याला कुठून वाढ तुटणारे माहित नव्हतं, त्याला कोय काय मतदानाचं काय होणार माहित नव्हतं, परंतु हा पठ्ठा दिवस रात्र करायचा आणि तुमच्यासाठी कायम उभा राहायचा. मी सर्व संस्थांचा विश्वस्त झालो. त्यावेळेस सगळ्यात जास्त तक्रार जर माझ्याकडे कोणी मागला असेल तर या रवी गोंदकरने मारल्या आणि मला सांगितलं की सचिन भाऊ तुम्हाला काम करावं लागेल, माझ्या वॉर्डातले गरीब पोरं आहेत त्यांना तुम्हाला नोकरी लावा लागला असेल. त्या दिवशी हा पठ्ठा माझ्याकडे सकाळी 6:30 वाजता झाला. काय गरज पडली त्याला माझ्याकडे सकाळी 6:30 वाजता येण्याची. 6:30 वाजता मी झोपेत नुसतं उठलेलं नव्हतं, मला झोपेत उठवलं आणि मला सांगितलं की सचिन भाऊ हे 2 काम आहे आणि तुम्हाला लगेच फोन करावा लागेल आणि माझं हे काम करून द्यावं लागेल. मी त्याची ज्यावेळेस तळमळ बघितली त्यावेळेस मी लगेच फोन केला आणि ते दोन्ही काम त्यांचे करून दिले. कशासाठी? तो घरी झोपू शकत होता निवांत, 9 वाजता उठू शकत होता, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि मलाही काही गरज होती त्याचं काम करायची, मी निवांत झोपला असतो. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना इथं जमलेला सांगू इच्छितो, रवी गोंदकर असेल काय आणि सचिन तांबे असेल काय आणि इथे समोर असणारे सर्व असलं काय, आपण सर्व सामान्य घरातले लोक आहोत, आपण गरीब घरातले लोक आहोत. गरिबी काय आहे मला माहित आहे, गरिबी काय आहे आपण ती अनुभवलेली आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्याचे जे जे हाल आहे ते मला सर्व माहित आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. इथून पुढचा जो काळ राहील तुम्हाला सर्वांना माहिती आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींनी लग्न केलं नाही, नरेंद्र मोदी काय खूप मोठा माणूस नाही, नरेंद्र मोदी काय खूप मोठा उद्योगपती नाही, एक सर्वसामान्य घरातला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता त्या ठिकाणी या देशाचा पंतप्रधान झाला. जसं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सरकार आणलं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस देखील कोणी उद्योगपती नव्हता, देवेंद्र फडणवीस कुठला काय खूप मोठा राजकीय नव्हता, परंतु एक निष्ठता ठेवली, भारतीय जनता पक्षाच्या विचारावर चालले, भारतीय समाजाचे जे चांगले चांगले आहेत ते करत गेले, गोर गरीब दीन दुबळे यांची मदत करत गेले आणि त्या मदतीसाठी त्या मदतीच्या जोरावर त्या ठिकाणी ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले. साईबाबा संस्थांचं विश्वस्त मंडळ आता आलेलं आहे. या साईबाबा संस्थांची संपूर्ण सत्ता आता आमच्या ताब्यामध्ये आहे. इथून पाठीमागे जे साईबाबा संस्थांचं विश्वस्त मंडळ होतं त्या ठिकाणी फक्त आणि फक्त राजकारण होत गेलं. काँग्रेसच्या लोकांना राजकारण आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय दुसरं काही जमत नाही. आजही मला वाईट वाटतं, महिला भगिनी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आहेत, तरुण मित्रही माझे या ठिकाणी बरेच आहेत. आजही तुम्ही जर धाब्यावर जर गेले, आजही तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जर गेले तर आता हे जे काँग्रेसवाले सगळे उभे आहेत हे सगळे लोक लहान लहान मुलांना घेऊन त्या ठिकाणी दारू पाजताय. वाईट वाटतं सांगायला, ज्या वेळेस आपला मुलगा घरी येतो आणि दिवसभर प्रचार करीत त्या काँग्रेसवाल्यांच्या पाठीमागे हिंडतो आणि रात्री ज्यावेळेस तो 12-1 वाजता येतो त्यावेळेस तो जर दारू पिलेला असेल तर मला सांगा तुमचं आमचं मन काय म्हणाल. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अशा दारू पाजल्यावर तुम्ही मतदान करणार का? अशा दारू पाजणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? जे लोक आपल्याला फसवतात त्यांना मतदान करणार का? अजिबात करायचं नाही. तुम्हाला मी सांगितलं हे याच्यासाठी करायचं नाही
कारण की आता शिर्डीला तरुण वेचणी जर कोणी केला असेल तर ह्या काँग्रेसवाल्यांनी केला. आता जर शिर्डीला तरुण जर कोणी डुबवायचं काम केलं असेल तर ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं. ह्या तरुणाला जर मातीत घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं. शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये पाकिटमारांना कोण सोडतं हे मला माहिती आहे. शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये वाळूच्या गाड्या कोण सोडतं हे मला माहिती आहे. शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये चोरांना आणि जे लुटणारे पोलीसवाले त्यांना कोण सोडतं हे मला माहिती आहे. परंतु तो विषय आता मी पुढे घेणारच आहे. पण तुम्हाला सर्वांना विनंती करतो मी, अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित आहे. तरुणांनो, आता जर आपल्याला उज्ज्वल भविष्य बघायचं असेल, आता जर आपल्याला खऱ्या अर्थाने शिर्डीचा विकास करायचा असेल, आता जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपला स्वतःचा विकास करायचा असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला म्हणजेच कमळाला आता निवडून द्यावा लागणार आहे. याच्यासाठी निवडून द्यावा लागणार आहे की 2017 आणि 2018 बाबांचं समाधी शताब्दी वर्ष आहे. या समाधी शताब्दी वर्षामध्ये कोणी किती जरी सांगितलं की आम्ही इतका निधी देऊ, आम्ही तितका निधी देऊ, काळजी करू नका. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि साईबाबा संस्थांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. आता जे साईबाबा संस्थांच्या वतीने माध्यमातून 3000 कोटी रुपयाचे प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत आणि 3000 कोटी रुपये आणण्याची जबाबदारी आता आमची आहे. आम्ही 3000 कोटी आणणार, साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डीचा विकास करणार आणि या ठिकाणी ज्या ज्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, ज्या ज्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होतील, माझं तुम्हाला सगळ्या तरुण मित्रांना आव्हान आहे आणि तुम्हाला आमचं आश्वासन आहे की यापुढे शिर्डीमध्ये ज्या ज्या वेळेस नोकरीची संधी लागू होतील त्याच्यामध्ये फक्त आम्ही आता शिर्डीचे आणि शिर्डीच्याच तरुणांना नोकरी दिली जाणार आहे. बाहेरच्या एकाही माणसाला या ठिकाणी नोकरी देणार नाही. भले त्याच्यासाठी विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, परंतु शिर्डीच्या तरुणांना न्याय दिल्याशिवाय आता थांबणार नाही. तुमचे सर्व तरुण मित्र अनेक उपस्थित आहे म्हणून सांगतो, मी 50 लाख रुपयाचं आता व्यायामशाळेचं बजेट दिलेलं आहे. साईबाबा संस्थांची व्यायामशाळा अशा प्रकारची होणार आहे की एका जिल्ह्यामध्ये व्यायामशाळा अशी नाही, अशा प्रकारची व्यायामशाळा आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि माझं सगळं तरुण मित्र नावाने की तुम्ही रोज त्या जिम मध्ये जायचं, एसी जिम तुमच्यासाठी मी या ठिकाणी काही दिवसामध्ये उभी करणार आहे. त्या जिम मध्ये तुम्ही सर्वांनी जायचं. अनेक विषय आहेत साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपण सुरू केलेले आहेत. गावकऱ्यांना दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही इझिली दर्शन सुरू केलेलं आहे. अनेक लोकांचे पाहुणे यायचे, त्यावेळेस तुम्हाला याच्या त्याच्या रावण्या कराव्या लागायच्या. ज्याला फोन करायला सांगायचं का भाऊ पास द्या तेवढा, त्याला सांगायला लागायचं भाऊ तेवढे पास द्या. आता काय कोणाला फोन करायची गरज नाही, डायरेक्ट जायचं, पास घ्यायचं आणि दर्शन घ्यायचं. अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. काळजी करू नका, जसे तुम्ही सर्वसामान्य आहेत तसं मी सर्वसामान्य आहे. आज माझ्या या विश्वस्त पदाच्या कारकिर्दीमध्ये 100 दिवस पूर्ण झालेले आहे. 100 दिवसामध्ये जसं विश्वस्त झालं तसं एकही दिवस खरा नाही. साईबाबा संस्थांचं, साई भक्तांचं आणि इथं ग्रामस्थांचं जे चांगलं आहे त्या चांगल्या सगळ्या हिताच्या निर्णयाचं या ठिकाणी कारवाईचं काम जर कोणी करत असेल तर हा एकटा सचिन तांबेकरवाला. तुम्ही काळजी करायची नाही म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करायला आलोय. शौकत भाईंनी मला सांगितलं बसल्या बसल्या की सचिन भाऊ असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी जातीयवादी आहे. जे कोणी भारतीय जनता पार्टीला जातीवादी म्हटलं असेल त्यांना मी आत्ताच सांगून ठेवतो, अरे सगळ्यात जर जातीवादी जर कोणी असेल तर हे काँग्रेसवाले जातीयवादी आहे. मी हे ठामपणे सांगतो, हे ठामपणे याच्यासाठी सांगतो की आजपर्यंतचा शिर्डीनगर पंचायतीचा इतिहास पहा. एकाही मुस्लिमाला उमेदवार दिली का यांनी? दिली का आजपर्यंत? भीक मागून मिळालेलं त्यांना त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक पद दिलं. आणि ही भारतीय जनता पार्टी पहिली पार्टी अशी आहे का जिने शौकत भाई सारख्या सर्व मान्य माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली. आपण सर्वजण शौकत भाईच्या पाठीमागे उभं राहायचं, सर्वजण राहणार ना. शौकत भाई शिर्डी शहरामध्ये सगळ्यात जास्त मतं निवडून आले पाहिजे, आणायचं ना. शौकत भाईंची निशाणी काय आहे? कमळ. कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी मतदान करायचं आणि शौकत भाईंना प्रचंड मताने निवडून आणायचं अशी विनंती मी या ठिकाणी तुम्हाला करायला आलो आहे. आता मतदानासाठी तुमच्याकडे अनेक लोक पैसे घेऊन येणार आहे, काळजी करू नका.
हा सगळा माल आपलाच आहे, आपल्यातलाच हा पैसा लुटलेला आहे. त्याच्यामध्ये शिवाजी भाऊचा पण वाटा आहे, शिवाजी भाऊचे पण पैसे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बिंदास पैसे घ्यायचे, काळजी करायची, कारण की आता काँग्रेसवाले सोडायचे नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पैसे सर्वांचे घ्यायचे, कारण की ते पैसे तुमच्या आमच्या कष्टाचेच आहे. त्याचं कारण सांगतो. प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला पोलिसवाल्यांना पकडून न्यायचे, रस्त्यावर तुमच्या आमच्या गाड्या हातगाड्या उचलायचे आणि त्याच्यातून आपले दंड वसूल करायचे ना. हे दंड वसूल करणारे पैसे सगळे काँग्रेसवाल्यांनी घरी नेले. आपल्या पोलिसवाल्या पकडले किती रुपये भरायला लावायचे? 1200 रुपये भरायला लावायचे ना. म्हणजे सगळे आपलेच पैसे, हे आपण पैसे सगळे परत घ्यायचे आणि मतदान कोणाला करायचं? कमळाला करायचं. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान याच्यासाठी करतोय की आता शिर्डीचा विकास होणार आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष अनिताताई आलेले आहेत. अतिशय तळमळीने त्यांनी पूर्ण शिर्डी शहरामध्ये इकडे जा तिकडे जा असं करून सगळीकडे फिरल्या. कचऱ्याची समस्या असेल, या शिर्डी शहराच्या रोडची समस्या असेल, त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं काय? इकडे कचरा टाकून द्यायचा नाही, तिकडे कचरा टाकून द्यायचा नाही. इकडे कचरा टाकायला इकडच्या लोकांना सांगायचं की इथं कचरा टाकून देऊ नका, इकडे टाकायला लागले परत इकडच्या लोकांना सांगायचं का कचरा टाकून नका देऊ. असं कचऱ्याचं राजकारण केलं. परंतु या शिर्डी नगर पंचायतीच्या 2.5 वर्षाच्या सत्तेमध्ये आपल्या या सगळ्या नगरसेवकांनी दिवस रात्र एक केला आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावला जाईल यासाठी प्रयत्न केला. मग साईबाबा संस्थान ज्यावेळेस आमची बॉडी आली त्यावेळेस आम्ही ठरवलं की आता शिर्डीचा कचरा कोणी इकडे तिकडे टाकून देत नाही, हे काँग्रेसवाले काय तिथे बोट लावित राहतात. म्हणून आम्ही ठरवलं आता की शिर्डी शहराचा सर्वच्या सर्व कचरा या ठिकाणी साईबाबा संस्थान उचलणार. तुम्हाला आता इथून पुढे कधी अडचण होणार नाही. पुढच्या 5 महिन्यामध्ये तुमचा सगळा कचरा उचलण्याची जबाबदारी शिर्डी शहराची साईबाबा संस्थान घेणार आहे. दुसरी गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक विद्यार्थिनी या ठिकाणी साईबाबा संस्थानच्या शाळेमध्ये जातात. त्या शाळेमध्ये त्या मुलींना जाण्या ठिकाणी येण्या जाण्याची सोय नव्हती. म्हणून अनिताताईंनी पुढाकार घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना बसेसची सुरुवात करून दिली. आता आगामी काळामध्ये आम्ही दुसरं प्रयोजन करत आहोत. पुढच्या काळामध्ये आमच्या सगळ्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या मुली आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आता नवीन उपक्रम सुरू करीत आहोत. ज्या आता या राज्यामध्ये आणि या देशामध्ये अनेक मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. हे टवाळखोर मुलांना तुम्हाला ते टवाळखोर म्हणजे थोबाड फोडता यावं यासाठी आम्ही तुमच्यासाठी कराटे प्रशिक्षण मोफत सुरू करणार आहोत. शिर्डी शहरातल्या सगळ्या मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. यापुढे शिर्डीमध्ये जर कोणत्या मुलीची छेड काढली तर तिला त्याचं थोबाड फोडता आलं पाहिजे, यासाठी आम्ही हे प्रशिक्षण शिबिर आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. अशा पद्धतीने सर्वांगीण विकासाचं ध्येय घेऊन आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत. हे सर्व करत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे का आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी साईबाबा संस्थांचा विश्वस्त केला आणि विश्वस्त केलं म्हणून हे काम नाही तर आम्ही विश्वस्त नसलो तरी आमचं हे काम चालू आहे आणि विश्वस्त असलो तरी आमचं हे काम कायमचं सुरू जाणार आहोत. कारण की आम्ही ज्याच्या जीवावर जगतो, ज्याच्यामुळे आम्ही मोठे झालो, ज्या बाबांमुळे आमच्या अंगावर एवढे चांगले कपडे आहेत, तुम्ही आम्ही खुर्चीवर बसलेलो आहे, हे केवळ फक्त साईबाबांमुळे बसलो आहे आणि त्या साईबाबांवर आमची श्रद्धा आहे. जे साईबाबांचं वाटोळा करतील किंवा जे साई भक्तांच्या कामामध्ये अडथळा घालतील त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. विश्वस्त पास असू नाही तर नसू, आमचं काम हे सातत्याने चालू असणार. जसं रवींद्र गोंदकर नगरसेवक असू नाही तर नसू, लोकांचं काम चालूच, त्या पद्धतीने आम्ही विश्वस्त असू किंवा नसू या ठिकाणी आमचं काम सुरूच होणार. आणि आता विश्वस्त पदाचा कळले का जसं पुढे चालत राहील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही रवींद्र गोंदकरांच्या मिसेसांना निवडून द्या, तुम्ही शौकत भाईंना निवडून द्या. आणि आता शौकत भाई तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर, ताई तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही नगरसेवक नाही, तुमचा नगरसेवकाचे सगळे सूत्र माझ्या ताब्यामध्ये राहतील. हे जर तुम्हाला कधी भेटले नाही तर तुम्ही माझ्याकडे यायचं. आमचे 24 तास दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे राहतील. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही अजिबात.
रविभाऊची ताकद आणि आमची ताकद ही ज्यावेळेस एकत्र होईल त्यावेळेस तुमच्या एका वार्डाचा संपूर्ण विकास या ठिकाणी होईल. तुमच्या वार्डातला जो प्रत्येक नागरिक आहे ज्याला नोकरीची गरज आहे त्या प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ. अशा प्रकारच्या विकासाची चालना घेऊन आम्ही मार्गक्रमण करणार आहोत. म्हणून मी तुम्हाला कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो की आगामी काळामध्ये या देशाला जसं अतिशय चांगलं विकासाचा दृष्टिकोन नरेंद्र मोदींनी दिला, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा अतिशय चांगला दृष्टिकोन दिला आणि त्या पद्धतीने आपलं हे सगळं राज्य आणि देश मार्गक्रमण करीत आहे. त्याच्यामध्ये शिर्डी कुठे पाठीमागे राहणार नाही. शिर्डीचाही विकास झाला पाहिजे. शिर्डीचाही प्रचंड असा या ठिकाणी विकास थांबवलेला आहे. तो या ठिकाणी आगामी काळामध्ये जर चालू करायचा असेल तर आपल्याला ही संपूर्ण जी सत्ता आहे एक हाती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या हाती आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो. आता ही निर्णायक वेळ आलेली आहे. 27 तारखेला मतदान आहे. 27 तारखेला तुम्ही ज्या वेळेस मतदान करायला जाशाल त्यावेळेस डायरेक्ट मध्ये घुसायचं नाही. तुम्ही 2 मिनिटं तुमच्या सद्बुद्धीला विचारायचं तर मी आता जे मतदान करणार आहे ते खरंच प्रामाणिकपणे करणार आहे का? मी त्याच उमेदवाराला मतदान करतोय का जो माझ्यासाठी दिवस रात्र उभं राहील? मी त्याच उमेदवाराला मतदान करतो आहे का जो तुमच्या आमच्या मधला सर्वसामान्य आहे? मी त्याच उमेदवाराला मतदान करतो आहे का ज्यांनी तरुणांना दारू पाजली नाही, ज्यांनी तरुणांना या ठिकाणी वाईट व्यसन लावलं नाही, त्याच मतदाराला मी मतदान करतोय का? मी ज्याला मतदान करतोय तो निवडून आल्यानंतर खरंच माझ्या वाढण्यासाठी आणि माझ्यासाठी वेळ देणार आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायचा आहे आणि त्याच्यानंतर साईबाबाला स्मरून त्या ठिकाणी मध्ये जायचं आहे आणि मग तुम्हाला सांगतो तुमचं मन आपोआप म्हणाल की मी आता कमळाचं बटन दाबलं पाहिजे. मग सगळेजण कमळाचं बटन दाबणार? जोरात सांगा. मतदान कोणाला करायचं? आवाज येत नाही, जोरात सांगा. शिर्डी शहरामध्ये सगळ्यात जास्त मतदान कोणाला निवडून आणायचं? मग आता मतदान कोणाला करायचं? मतदान कोणाला करायचं? कमळाच्या फुलावर सर्वांनी मतदान करा. आणि अंजलीताई करा, शौकतताई, हे 2 उमेदवार आपले आहेत. आता या वार्डामधून त्यांच्यासाठी सभा चालू आहे. ह्यांचा गुलाल घेण्यासाठी साईबाबा संस्थांचा विश्वास म्हणून मी स्वतः येणार. 27 तारखेला मतदान होणार आणि 28 तारखेला 12 वाजेपर्यंत निकाल राहील. त्यावेळेस या दोघांची जंगी मिरवणूक या ठिकाणी या श्रीरामनगर मधून या आंबेडकर नगर मधून निघणार आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही स्वतः सहभागी होणार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदेना सुद्धा मी घेऊन येणार. मंत्र्याला या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी करणार. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की ज्यांचं मन या ठिकाणी उत्तर देण्यासाठी आपण समर्थ आहोत. काळजी करायची नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कमळाला मतदान करा एवढं आवाहन करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता भगिनींनो आणि बंधूंनो, रवी भाऊ असा एक माणूस आहे का तो आपल्या सर्वांमध्ये सर्वसामान्य आणि तुमच्यातलाच एक आहे. आम्ही सर्व, त्यांना कुठलं पद नव्हतं, काही नव्हतं, तरी तुमच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे राज्यात दुष्काळ होता. शिर्डीतच नाही, राज्यातच दुष्काळ होता. पाण्याचं भांडवल केलं ह्या लोकांनी. पण रवी भाऊंनी काही पदावर होते का ते? नाही ना. तरी पण तुम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवलं. जे तुमच्या काही समस्या होत्या त्याचे निवेदन माझ्यापर्यंत घेऊन आले आणि ते तुमच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याच्या ह्या एकमेव या वार्डामध्ये केलं असेल त्या माणसाने केलं असेल. कळकळीची विनंती, 2.5 वर्षाचा कार्यकाळ, या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला कचराच पुरवला. इतके काटे टाकले पण मला काटा टोचला नाही. हो, तो काटा का टोचला नाही? कारण माझे माता भगिनी आणि माझे बंधू होते माझ्यासोबत आणि माझे बाबा होते, त्याच्यामुळे मला तो काटाच टोचला नाही. जर म्हणतात ना महिला भाऊ, तुम्हाला माहित नाही, कालच्या सभेमध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतक्या म्हणजे ह्या माणसांना मी तर म्हणते माझ्या माता भगिनींना बंधूंनो निवडून सुद्धा देऊ नका, त्यांचा झुलच करा.
काय बोलले ते माहितीये का मला भर सभेमध्ये? आणि तर ताई जगताप म्हणे अर्धा हात कुंडाने पिवळी झाली म्हणे. इतका नालायक माणूस, त्याला लाज नाही वाटली असं बोलायला? अहो मी तुम्हाला भाऊ समजत होते, भाऊ मानते मी तुम्हाला. बिजू भाऊंनी असं वक्तव्य करायला नाही पाहिजे. भाऊ आमची संस्कृती नाही हो अशी. राजकारण काय आज आहे उद्या नाही. मी लहानपणापासून फाटक्या चड्डीवर शाळेत गेलेलो मुलगा आहे. तुमच्या घरात लहान लहान मुलं असतील, त्यांना आज घालायला चप्पल नाही, ती मला केविलवाणी वाटतं. तुम्हाला आज खायला दाणे नाही, घरात बाथरूमचं पाणी जायला जागा नाही, घरात नळाने पाणी यायला जागा नाही. त्या सगळ्या समस्यावर तोडगा काढण्याचं काम भविष्यात रवी गोंदकर करेल. ही माझी तुम्हाला मातृत्वाची शपथ आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 12 आणि 13 या 3 वार्डच्या नगरपंचायत निवडणुकीची सभा आपण या ठिकाणी आयोजित केली. आणि या सभेसाठी आपल्या या सभेचे अध्यक्ष शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, तुम्ही मला फार मोठ्या संख्येने मतदानात चांगल्या मताने निवडून दिलं होतं. त्यावेळी मी इथं आलो. आता हा जो काही कॉन्क्रीटचा रोड आहे याच्या पलीकडच्या 2-3 गल्ल्या आहेत. या एकही गल्लीला रस्ता नव्हता. मी एकदा रिक्षात आलो सुरुवातीला उभं राहण्यापूर्वी, तर त्या रिक्षावाल्याला गाडी चालवता आली नाही. ती एका चेंबरला अटकली आणि गाडी उभी राहिली. मग आम्ही सगळ्यांनी उचलून बाजूला केली आणि मग परत बसून पुढे गेलो. अशी अवस्था या वार्डची होती. आंबेडकर नगर, सीतानगर, नाला रोड ह्या ज्या काही तुमच्या 1, 2, 3 नंबरच्या गल्ल्या आहेत, या ठिकाणी काही व्यवस्था नव्हती. ना ड्रेनेजची व्यवस्था होती, ना पाण्याची व्यवस्था होती, ना कॉन्क्रीटचे रोड होते, स्ट्रीट लाईट होते. तुम्ही मला निवडून दिल्यानंतर या सगळ्या समस्या, अगदी आंबेडकर नगरचं तुम्ही पिविंग ब्लॉकचा रस्ता घ्या. आजही मी त्या दिवशी रवी भाऊच्या रॅलीमध्ये आलो होतो, अंजलीताईंच्या रॅलीमध्ये. तोच रस्ता आहे, काही वेगळं काही नवीन काही झालेलं नाही. तो रस्ता आपण त्यावेळी केला. चांगले कॉन्क्रीटचे रोड झाले, सगळ्यांचे पाणी कनेक्शन झाले. याच्यानंतर या भागामध्ये कुठलाही बदल झालेला मला दिसत नाही. दिसतोय तुम्हाला? दिसतोय काही? सांगा ना तुम्ही आवाजात, एका आवाजात सांगा, दिसतोय काही बदल? नाला रोडला हे जे काही तुम्ही बसलेले लोक आहात, या सगळ्या लोकांना उतारे द्यायचं काम आपण पहिल्यांदा केलं. आणि आता शासनाने कायदा केलाय की 95 पूर्वीच्या ना का 2000 पर्यंत जे लोक ज्या ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या लोकांना त्यांच्या स्वतःचे हक्काची घरं मिळत नाही तोपर्यंत त्यांना आता हलवता येणार नाही. म्हणजे आता तुम्हाला काही काळजी असं काही कारण नाही. तुमचा उतारा आहे, तुमचा अधिकृत पुरावा आहे, शासन दरबारी तुमची नोंद आहे. ज्यावेळी घरं होतील, तुमच्या हातात चावी मिळेल, तेव्हा तुम्हाला इथून जायला काही अडचण नाही. पण जोपर्यंत काही घरं होत नाही, जोपर्यंत तुम्हाला घरं मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणी आता हलवणार नाही. आणि हे काम सुरेश आरणे, त्यांचे सहकारी राजेंद्र निंबाळकर, त्या माणसांनी आणि सुरेश आरणेंनी खूप प्रचंड काम केलं. तुम्हाला आता कुठली भीती आता नाही. आता राहिला समस्या तुमच्या इथल्या ज्या काही दैनंदिन असतील त्या अंजलीताई सांभाळण्यासाठी शौकतभाई तुम्हाला सक्षम लोक आहेत. त्याच्यात तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. शासन आपलं आहे, महाराष्ट्र सरकार आपलं आहे, केंद्रात मोदींचं सरकार आहे आणि आता विश्वस्त मंडळ सुद्धा आपलं आहे. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. तुमची जबाबदारी आता एकच नगरपालिका सुद्धा आपली असली पाहिजे. देणार का नाही? रवी भाऊने आता कळकळीने भाषण केलं. त्यांना तुमच्या सगळ्या समस्या माहीत आहे. त्यांनी तुमची सगळी परिस्थिती जाणून घेतलेली आहे. त्यांनी भावनिक होऊन भाषण केलं. आता तुमची जबाबदारी आहे का तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे
आणि प्रचंड मताने हे तीनही उमेदवार या भागातले निवडून दिले पाहिजे. कशी असेल पंजाची चाल? कमळाला देणार का मतदार साथ? सेनेचा धनुष्य करेल का मात? घड्याळाची जनतेवर पडेल का छाप? का अपक्ष ठरेल पक्षांचा कर्दनकाळ? कुणाचा कसा चाललाय प्रचार? कुणाचा आहे आवाज मोठा? कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिली? कोण करतंय गाजावाजा? तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा? पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम